मुक्ताईनगरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू, तहसील प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर आणि काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं समोर येत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा धंदा दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे. विशेषतः बऱ्हाणपूर रोड परिसरात आणि तालुक्यातील काही भागात सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा प्रकार उघडपणे सुरू असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. माहितीनुसार शहरातील काही दुकानांमध्ये तसंच गॅरेजमध्ये घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधून थेट वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी मोठा स्फोट किंवा अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जाते. मात्र एवढ्या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरात रंगतेय. बऱ्हाणपूर रोड परिसरात दिवसा ढवळ्या हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अनेक ठिकाणी सिलेंडरचा साठा करून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत असल्याचं नागरिक सांगतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा केला जात असताना हे सिलेंडर नेमके कुठून येतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान काही दिवसांपूर्वी तहसीलदारांनी एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात कारवाई केली असं आश्वासन दिलं. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नसल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शहरात उघडपणे सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल नाराजी वाढताना दिसते. सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक ठरू शकणारा हा प्रकार तात्काळ थांबवण्यासाठी प्रशासनानं धडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होती. मुक्ताईनगरात सुरू असलेल्या गॅस सिलेंडरच्या अवैध धंद्यांवर तहसील प्रशासन नेमकी कारवाई कधी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.